नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. चला तर आज करूया डब्यासाठी सकाळच्या घाईमध्ये एकदम झटपट होणारी अशी फ्लावरची सुकी भाजी. एकदम टेस्टी आणि खमंग चवीची ही भाजी कशी करायची चला तर बघूया. आता इथे भाजी करण्यासाठी 1/2 किलो फ्लावर घेतला आहे. पांढरा शुभ्र असा मस्त कडक फ्लावर आहे. असाच फ्लावर घ्यायचा. आता याला चिरून घेऊ आपण. व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी पटकन शिजल्या जाते. सकाळच्या घाईच्या वेळी डब्याला करण्यासाठी काय भाजी द्यावी डब्याला सुचत नाही, तर अशी फ्लावरची सुकी भाजी तुम्ही एकदा करून बघा. खूप छान लागते ही खायला. असा फ्लावर तुम्ही हाताने तोडून घेऊ शकता किंवा सुरीने कापून घेऊ शकता, पण एकदम बारीक असा कापून किंवा तोडून घ्यायचा आहे आपल्याला फ्लावर, म्हणजे आपली भाजी झटपट शिजल्या जाते. तर या पद्धतीने आपण आपला सगळा फ्लावर चिरून घेऊ. मस्त असा एकसारखा चिरून घ्यायचा म्हणजे शिजायला पण एकसारखा शिजला जातो. आता इथे आपला सगळा फ्लावर या पद्धतीने चिरून झाला आहे, तो काढून घेतला आहे. आणि एक कांदा घेतला आहे मी. 1/2 किलो फ्लावरसाठी एक कांदा, तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता इथे कांदा पण आपला चिरून झाला आहे. आता एक टोमॅटो घेतला आहे, तो पण आपण चिरून घेऊ. कांदा आणि टोमॅटो घातला की ही भाजी खूप छान लागते चवीला. नुसती फ्लावरची भाजी करण्यापेक्षा या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो घालून करून बघा. तर तिथे कोथिंबीर घेतली आहे आणि ती पण आपण बारीक चिरून घेऊ. कोथिंबीर आणि टोमॅटो मी अगोदरच धुवून घेतलेला आहे. एकदम बारीक अशी कोथिंबीर पण चिरून झाली आहे. आता आपण भाजी करायला घेऊ. आता भाजी करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की मग अर्धा चमचा जिरं टाकायचे. मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे फोडणी खमंग बसते आपली. आता याच्यामध्ये जिरे टाकून घेतले. जिरे पण छान फुललेत. आता याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या, त्या टाकून घेतल्या. आता आपण चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊ आणि 8-10 कढीपत्त्याची पानं याच्यात टाकून घ्यायची आणि याला थोडंसं परतून घेऊ. 1 मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा नरम होईपर्यंत कांदा परतून घेऊ. आता इथे कांदा थोडासा परतून झाला आहे आपला 1 मिनिटभर. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आपण आणि टोमॅटो टाकून याला परत मिक्स करून आणखी 1 मिनिटभर परतून घेऊ. आता टोमॅटो टाकून 1 मिनिट परतून घेतले. आता याच्यामध्ये मसाले टाकू. मसाल्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे, मसाल्याच्या डब्यातले छोटे 2 चमचे. पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा कुठलाही मसाला, गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा घरातला काळा तिखट तुम्ही टाकू शकता आणि 1 चमचा धना पावडर टाकली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित सगळं मसाले आणि कांदा टोमॅटो एकजीव करून घेऊ आणि 1 मिनिटभर परतून घेऊ. आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे सगळं छान मिक्स झालं की आपण चिरून घेतलेला फ्लावर याच्यामध्ये टाकून घेऊ. फ्लावर चिरून 2 पाण्याने धुवून पाण्यामध्ये टाकून घेतला होता, तो आता निथळून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. फ्लावर सगळा याच्यामध्ये टाकून देऊ आपण. आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं. मसाला आणि फ्लावर आपला मिक्स करून घेऊ. छान एकजीव करायचं आहे याला. ही भाजी डब्याला देण्यासाठी सकाळच्या घाईमध्ये एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे आणि खायला एकदम चविष्ट अशी भाजी. तुम्ही पण या पद्धतीने भाजी एक वेळेस करून बघा. आता फ्लावर आणि मसाला मिक्स झाला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकलं आणि याला परत एकदा व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घेतलं याला. मिक्स करून झालं आहे. आता याच्यामध्ये आपण
पाणी टाकून घेऊ. एकदम थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी टाकून घ्यायचं आणि याला झाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 2-3 मिनिट शिजू द्यायचं. 2-3 मिनिटानंतर बघूया. आपला फ्लावर मस्त असा शिजलेला इथे. आपण एकदम बारीक बारीक कापलेला असल्यामुळे पटकन शिजला जातो फ्लावर. फ्लावर आपला शिजून झालेला आहे. याला आणखी एखाद मिनिटभर असंच शिजू देऊ, हलवून घेऊ. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. शेंगदाण्याचा कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. इथे कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळी भाजी आपली व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आपली भाजी इथे आता तयार झाली आहे. एकदम झटपट होणारी, सकाळच्या घाईच्या वेळी तुम्ही डब्यासाठी करू शकता अशी ही भाजी. जर या पद्धतीने तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा. ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत छान लागते. आता आपली भाजी इथे तयार झाली आहे. भाजी काढून घेऊ. अशी खमंग चवीची मस्त चटपटीत भाजी तुम्ही पण करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.